हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू कोड विथ विद्या. तर आजचा आपला टॉपिक आहे डेटा टाईप्स. पायथनमध्ये कोडिंग करायची पण डेटा टाईप्सच नाही समजले तर कोडिंग करताना सगळं कन्फ्युजन होणार आहे. कारण प्रोग्रेमिंगमध्ये सगळं डेटावर डिपेंड असतं आणि त्याचा टाईप खूप इम्पॉर्टंट असतो. सो पायथनमध्ये ब्रॉडली 2 टाईप्स कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे बेसिक और प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स, सेकंड आहे ॲडव्हान्स. तर आज आपण बघणार आहोत बेसिक प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. फर्स्ट आहे आपलं इंट, म्हणजे की होल नंबर्स. यात डेसिमल नंबर नसतात, फक्त नंबर्स असतात. फॉर एक्झाम्पल 10, -5, 100 एटसेट्रा. तर इंट कुठे यूज करतो आपण? जिथे आपल्याला काउंटिंग लागतं. फॉर एक्झाम्पल एज, नंबर ऑफ स्टुडंट्स, मार्क्स एटसेट्रा. सेकंड आहे आपलं फ्लोट. फ्लोट म्हणजे डेसिमल नंबर्स ज्यात आपण पॉईंट यूज करतो. फॉर एक्झाम्पल 3.14, 8.2. आणि फ्लोट कुठे यूज करतो आपण? जिथे एक्झॅक्ट व्हॅल्यू लागते. एक्झॅक्ट व्हॅल्यू कुठे? पर्सेंटेज, हाईट, CGPA असेल आपला, असं. थर्ड आहे आपलं स्ट्रिंग. इन इझी लँग्वेज, टेक्स्ट, वर्ड और कॅरेक्टर. जेव्हा तुम्ही लेटर्स, वर्ड, सेंटेन्स लिहिता ते सगळं स्ट्रिंग असतं. स्ट्रिंग नेहमी आपल्याला डबल कोट्समध्ये लिहायची असते. लास्ट आहे आपलं बूल, म्हणजे बुलियन, ज्यात आपण 2 व्हॅल्यूज असतात, फक्त ट्रू और फॉल्स. हा डेटा टाईप आपल्याला डिसिजन मेकिंगमध्ये यूज होतो. सपोज 10 + 10 = 20, ट्रू. ओके. पायथनमध्ये सगळं डेटा टाईपवर डिपेंड असतं. हे क्लिअर असेल तर कोडिंग इझी होतं. असे सिम्पल कोडिंग कन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर कनेक्ट विथ कोड विथ विद्या. थँक्यू.